ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। सर्व महानुभावांना त्रिवार अभिवादन करतो। तसेच इथे जमलेले सर्व वंचित बहुजन आघाडीचे महिला पेरेंट किंवा सर्व पदाधिकारी कमलनाथी निवडलाची सर्व पदाधिकारी तसेच भारतीय बहुजन महासभेचे सर्व लोक, आपले लाडके लोकप्रिय उमेदवार संजयजी गुप्ता, इथे उपस्थित माझ्या माता भगिनी, वडीलधारी मंडळी आणि या चळवळीतले या लढाईतल्या माझ्या तमाम युवक साथीदारांना माझा जय जिजाऊ, जय शिवराय, जय ज्योती, जय क्रांती, जय लहूजी, जय मल्हार, सत श्री अकाल, जय झूलेलाल, अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि बरकातहू आणि जय भीम। मित्रांनो, आपल्याला एक खूप मोठा संदेश हा महाराष्ट्रामध्ये या निवडणुकीच्या पूर्वी दिलेला आहे आणि तो संदेश हा होता की ही निवडणूक पक्षाच्या जोरावरती किंवा पक्षाच्या नावावरती लढली जाणार। तर हे चुकीचं आहे। ही निवडणूक या महाराष्ट्रामध्ये जातीच्या आधारावरती लढली जाणार आहे, हे आपण आत्तापासून लिहून घ्या। हे बघा, मला थोडक्यात मुद्दा सांगतो। आपल्या सर्वांना माहिती आहे, जरांगे पाटलांचं खूप मोठं आंदोलन झालं होतं मराठा आरक्षणाबाबत आणि त्यांची ही भूमिका होती की मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे। वंचित बहुजन आघाडीचा सुद्धा या मागणीला पाठिंबा आहे आणि वंचित बहुजन आघाडी हे म्हणतं की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे। पण वंचित बहुजन आघाडीचं हे सुद्धा म्हणणं आहे की मराठा समाजाला आरक्षण द्यायचं असेल तर ते 50% वरचं स्पेशल स्टेटस मधलं आरक्षण दिलं पाहिजे। मराठ्यांना आरक्षण देताना बहुजनांचं कोणतंही आरक्षण कमी होता कामा नाही। तसंच इथे आपण बघितलं असेल तर आता या भारताच्या सुप्रीम कोर्टनी 2 महत्त्वाचे निकाल दिले, एक क्रीमी लेअरचा आणि दुसरा वर्गीकरणाचा। इथे उपस्थित जितके पण ओबीसी असतील त्या ओबीसींना आपण विचारून बघा की जेव्हा क्रीमी लेअरचा मुद्दा ओबीसीच्या आरक्षणामध्ये आला तेव्हापासून ओबीसीच्या आरक्षणाची वाट लागायला लागली आणि ज्या मुद्द्यांनी ओबीसीचं आरक्षण नष्ट केलं आणि ओबीसीचं आरक्षण कमकुवत केलं, तोच मुद्दा जेव्हा तुम्ही एससी आणि एसटीच्या आरक्षणामध्ये आणता तेव्हा एकच गोष्ट प्रामुख्याने समोर येते, ती म्हणजे तुम्हाला एससी आणि एसटीचं आरक्षण संपवायचं आहे। दादा बसून घ्या काका, तुम्ही एका साईडला या ना, व्हिडिओवाल्यांना बोरच करू द्या। ठीक आहे, राहू दे त्यांना, आपण मुद्दा समजून घेऊ। आज 2 महत्त्वाचे निकाल आलेले आहेत। एक आहे सब क्लासिफिकेशनचा वर्गीकरणाचा आणि दुसरा मुद्दा आला आहे क्रीमी लेअरचा। आपल्या सर्वांना माहिती आहे की एससी एसटीचं ओबीसीचं जे आरक्षण आहे ते आपल्याला कोणत्या पातळीवरती मिळतं, तर त्याचे 2 निकष आहेत, एक सामाजिक आणि एक शैक्षणिक। आर्थिक निकष आहे का आरक्षणाला? नाही। पण आता जेव्हा तुम्ही क्रीमी लेअरचा मुद्दा आणता तेव्हा तुम्ही बाबासाहेबांनी संविधानामध्ये लिहिलेल्या मुद्द्यांचं उल्लंघन करता आणि एका अर्थाने आर्थिक निकष आरक्षणाला लावता। दुसऱ्या बाजूला एका क्रीमी लेअर लागू झालं की एका कुटुंबातल्या किंवा एका परिवारातल्या जेव्हा एक माणूस आरक्षण घेतो तेव्हा त्याच्यानंतर त्याचा मुलगा किंवा त्याचा भाऊ किंवा त्यांच्या पुढच्या पिढ्या या आरक्षण घेऊ नाही शकणार, कारण तुम्ही क्रीमी लेअर मध्ये येऊन जाता। हा मुद्दा आपण सर्वांनी महत्त्वाचा समजून घेतला पाहिजे। दुसऱ्या बाजूला वर्गीकरणाचा मुद्दा असा होतो की तुम्ही आता एससी आणि एसटीचं जे आरक्षण मिळतं ते सर्व एसटी लोक एसटीचं आरक्षण घेतात आणि सर्व आदिवासी लोक हे एसटीचं आरक्षण घेतात। तुम्हाला वेगवेगळं आरक्षण मांग म्हणून, मातंग म्हणून, चर्मकार म्हणून, मेहकर म्हणून, बौद्ध म्हणून असं वेगळं मिळतं का? नाही। आपल्याला काय मिळतं? एसटी स्टेटस। आता तुम्ही जेव्हा वर्गणीकरण करता तेव्हा त्याच्यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या जातींना एकमेकांची भांडणं करायला लावता, 2 जातीपातीमध्ये भांडणं उभी करता आणि या आरक्षणाच्या कायद्यामध्ये खाते आणि फाटे फोडायचा प्रयत्न करता। आणि
आणि ह्याच्यामुळे हे कळून येतं की ह्यांचा इकडे सरळ सरळ आरक्षण बंद करायचा षडयंत्र उभं आहे आणि ज्याला आपण विरोध केला पाहिजे. कारण सोपा मुद्दा आहे, जर आरक्षण बंद झालं तर आपल्याला परवडणार आहे का? परवडणार आहे का तुम्हाला आरक्षण बंद झालं तर? आपण इथपर्यंत पोहोचलोय, ते आपण पोहोचू शकलो असतो का आरक्षणाशिवाय? कितीतरी अशी लोक आहेत आपल्या समाजामधली, बहुजन समाजामधली, आदिवासी समाजामधली, ज्यांनी चांगल्या नोकऱ्या घेतल्या, उच्च शिक्षण घेतलं, मोठ्या कंपनीमध्ये खूप चांगल्या नोकऱ्यांवरती आहेत, खूप चांगल्या पदव्यांवरती आहेत, परदेशी जाऊन शिक्षण घेऊन परदेशी सेटल झाले. ते कशामुळे झाले? आरक्षणामुळे. कारण त्यांना संविधानामध्ये आरक्षणाने तरतूद करून दिली की ते पुढे जातील, त्यांची तरक्की होती. पण आता इकडचे प्रस्थापित आपल्या विकासाच्या तरक्कीच्या शिडीला लाथ मारायला आले आणि ते आरक्षण संपवायला आले. तुम्ही सोपा मुद्दा बघून घ्या की राहुल गांधींनी आपल्याला एक छोटं संविधान दाखवलं होतं, म्हणून आपण सर्वांनी संविधान वाचवायच्या नाराखाली काँग्रेसला मतदान केलं. पण त्यांनी आपल्या सर्वांची मतदान घेतल्यानंतर जेव्हा ते अमेरिकेत गेले आणि त्यांना अमेरिकेमध्ये एका माणसाने विचारलं की काँग्रेस पक्षाची भूमिका काय आरक्षणाबद्दल, राहुल गांधी त्यांना ठामपणे म्हणाले की काँग्रेस पार्टी जर सत्तेत आली तर आम्ही आरक्षण बंद करू. आता आपण एक गोष्ट सर्वांनी लक्षात घ्या की जर आरक्षण बंद झालं तर राहुल गांधींना काहीतरी फरक पडणार आहे का? हो, राहुल गांधींना फरक पडणार आहे? शरद पवारांच्या पूर्ण कुटुंबाला थोडा तरी धक्का लागणार आहे? उद्धव ठाकरेंचं, आदित्य ठाकरेंचं काहीतरी वाकडं होणार आहे? आरक्षण बंद झालं तर फटका कोणाला बसणार आहे? आपल्याला. आणि ती आता आपली जबाबदारी आहे की जेव्हा हे सगळे लोक आरक्षण संपवायला निघालेले त्या लेकरा बाळांसाठी, आपल्या पुढच्या पिढ्यांसाठी कोणत्याही परिस्थितीत ओबीसीचं, एससी एसटीचं, अनुसूचित जातींचं आपल्याला आरक्षण टिकवलं पाहिजे म्हणजे पाहिजे. आणि आपण अजून एक आरक्षणाला बाबत गोष्ट समजून घ्या की आज ह्या महाराष्ट्रामध्ये असा कोणताही पक्ष नाहीये त्यांनी आरक्षणाबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. मी तुम्हाला आताच सांगितलेलं 2 सुप्रीम कोर्टचे कायदे आहेत, क्रिमी लेअरचा आणि वर्गीकरणाचा. या दोन्ही कायद्यांचं स्वागत आणि समर्थन हे भाजपने तर केलंच, पण ते काँग्रेसने सुद्धा केलं. आणि दुसऱ्या बाजूला असा एकमेव पक्ष आहे जो ठामपणे म्हणतो की इकडच्या एससीच्या, एसटीच्या आणि ओबीसीच्या आरक्षणाला आम्ही बिलकुल हात लावू नाही देणार, आणि तो पक्ष म्हणजे वंचित बहुजन आघाडी. आणि आता तुम्हा सर्वांना ठरवायचं, हा तुमचा निर्णय की तुम्ही ह्यावेळेस तुमचं मत हे आरक्षणाच्या बाजूने ठेवणार का आरक्षणाच्या विरोधात ठेवणार. जर तुम्ही वंचित बहुजन आघाडीच्या बाजूने मत देतात असाल तर तुम्ही तुमचं मत हे आरक्षणाच्या बाजूने निश्चित केले हे लक्षात ठेवा. कारण इकडे वंचित बहुजन आघाडीच्या प्रत्येक उमेदवाराच्या वतीने, पदाधिकाऱ्याच्या वतीने मी आपल्या सर्वांना ही ग्वाही देतो की इकडचं आरक्षण वाचवण्यासाठी प्रत्येक वंचित बहुजन आघाडीचा कार्यकर्त्या जीवाचं रान करून राहील एवढं आपण निश्चित करा. आणि तेच बोलत असताना आपल्याला आता एक गोष्ट समजून घ्यायची की इकडे सर्व प्रस्थापित एक होतात. मी तुम्हाला 3-4 महत्वाच्या सीट सांगू शकतो जिथे एकाच 2 प्रस्थापित पक्षातून सगळे सोयरे उभे राहतात, नातेवाईक उभे राहतात, मैत्रीपूर्वक लढाई होते. जिथे बहुजन जिंकायची चान्सेस असतात, जिकडे आंबेडकरवादी जिंकायचे चान्स असतो, जिकडे मुसलमान जिंकायचा चान्स असतो, तिकडे बरोबर मैत्रीपूर्वक लढाई यांची उभी होते. आणि आजम जास्त कॉन्स्टिट्युएन्सी मध्ये तर तुम्ही बघा, आजम जास्त मतदारसंघांमध्ये बघा तर काँग्रेसकडनं एका घरातला तिकीट दिलं आणि भाजपने त्या घरात दुसरं तिकीट दिलं. महत्वाचं उदाहरण तुम्हाला मुक्ताईनगरचं देतो. जळगावच्या तिकडे मुक्ताईनगर येतं, तिकडे एकनाथ खडसेंची एक सून ही भाजपकडनं उभी आहे आणि एकनाथ खडसेंची मुलगी ही तुतारीकडनं उभी. आणि जर तुम्ही परिस्थिती बघितली तर या आयानी कलानी कंपनीची पण
स्टोरी आपल्या उल्हासनगरमध्ये अशीच आहे. हे दोघं एकाच घरात, हे दोघं नातेवाईक, हे दोघं सगळे संबंधी, याच दोघांनी लुटलं आपल्या उल्हासनगरला. म्हणजे भाजप काय राष्ट्रवादी काय दोघंही सेम सेम. तुम्ही तिकीट याला द्या, तिकीट त्याला द्या, मत याला द्या, मत त्याला द्या. ते मत आणि उल्हासनगरचा पैसा हा शेवटी एकाच घरात जाणार हे आपण समजून घ्या. आणि म्हणून या परिस्थितीमध्ये आपल्या सर्वांना एक नवीन पर्याय मिळाला ताकदीचा, तो आपण आजमावून बघू. कारण आपण बघितलं असेल माझ्या आधी संजय गुप्ताजींनी खूप चांगल्या पद्धतीने उल्हासनगरची परिस्थिती आपल्या सर्वांसमोर मांडली. रस्ते झालेले नाहीये. मायाताईंनी खूप चांगल्या प्रमाणे आपल्याला आरोग्याची स्थिती सांगितली की आपल्याला जर कोणताही रुग्ण असेल तर त्यांना घेऊन काढवायला जायला लागतं. या उल्हासनगर सारख्या एका महत्वाच्या ठिकाणी आपल्याकडे एक चांगलं दर्जेदार सरकारी हॉस्पिटल नाही, ही परिस्थिती आहे. आणि 50 वर्ष गेली कोणी राज केलं आपल्यावर? याच दोन नातेवाईकांना. तर आता यांना संधी द्यायची नाही. आणि यांनी कसं करून ठेवलं विकासाचं सांगू का? बाहेरच्या लोकांना उल्हासनगर बद्दल जे वाटतं ना ते त्यांनी इकडे विकासाचं केलं. म्हणजे कैसे होता है गुप्ता जी कि बाहर के किसी ने अगर बहुत ब्रांडेड कपड़ा खरीदा 200 में कपड़ा रहेगा, लेकिन नाइकी का एडिडास का कपड़ा रहेगा, पीछे लिखा रहता है मेड इन यूएसए. बाहेरचा माणूस फुल खुश होऊन उघडतो कपडा कारण लिहिलं असतं मेड इन यूएसए. नंतर तपासणी केल्यावर त्याला कळतं की उल्हासनगर सिंधी असोसिएशन. त्यांनी विकासाचं तसंच केलंय की पाट्या लावल्यात मेड इन यूएसएच्या, पण इकडे ग्रामपंचायतीच्या दर्जाचा पण विकास यांनी उल्हासनगरचा केला नाहीये. आणि ह्या परिस्थितीमध्ये आपल्याला जर बदल घडवायचा असेल तर आपल्या सर्वांना मी एक सांगतो की आपल्याकडे एक खूप चांगला सर्वांची काम करणारा असा एक चेहरा आलेला आहे जो तमाम वंचितांना एकत्र घेऊन जातो. संजयजी गुप्ता यांनी आपलं काम त्यांच्या समोर मांडलं. हॉस्पिटल मधलं काम असो, इकडच्या रुग्णांना मदत करणं असो, नवीन महिलेचा जन्म झाला, मुलीचा जन्म झाला, कन्येचा जन्म झाला की त्यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत करण्याची मदत असो, इकडे सामाजिक कारणामध्ये काम करणं असो किंवा कोविड काळामध्ये आपल्या सर्वांसाठी धाव घेणं असो. आणि त्यांनी आताच मांडणी केली की सरकारमध्ये न येता, सत्तेमध्ये न येता ते एक 7 ते 8 हजार नवीन रोजगार कसा उपलब्ध करून देऊ शकतात. आणि आता तुम्ही नुसता विचार करा की जर ह्या माणसाला जो म्हणतो की मी आमदार नाही झालो तरी मी एक 7 ते 8 हजार रोजगार नव्हते इकडच्या तरुणांना उपलब्ध करून देतो. त्याला जर तुम्ही आमदार बनवलं, तर तो किती इकडच्या तरुणांच्या हातांवरती रोजगार ठेवू शकेल याचा पण आपण एकदा सर्वांनी विचार करा. आणि म्हणून मी आपल्या सर्वांना एवढीच विनंती करतो की यावेळेस दोघेही अलानी कलानी कंपनीला घरी बसू. यावेळेस आपण उल्हासनगरमध्ये वंचितांचा स्वतःच्या हक्काचा आणि तमाम गोरगरिबांच्या कष्टकऱ्यांचा मदत करणारा एक उमेदवार निवडून देऊ. आणि म्हणून मी जाता जाता आपल्या सर्वांना एवढीच एक विनंती करतो की ह्या निवडणुकीत आपण आपलं मत हे मोठ्या प्रमाणात गॅस सिलेंडरवरती आणि संजयजी गुप्ता यांच्या मागे उभं करा आणि वंचित बहुजन आघाडीचा उभं करा. आणि जाता जाता मला अजून एकच मुद्दा मांडायचा आहे, तो म्हणजे इकडच्या झालेल्या गुंडेशाही. मला आता संजय गुप्ताजी म्हणाले आणि त्यांनी मला दिवसभर हे समजून सांगितले की कोणत्या प्रकारे इकडे त्रास दिला जातो, कोठे खटले केले त्यांनी यांच्यावर. यांच्या आज दोघी घाटमध्ये एक ऑफिस होतं, ते ऑफिस तिकडच्या कलानीच्या गुंड्यांनी बळकवण्याचा प्रयत्न केला. आणि सुप्रियाताई इकडे ठामपणे येऊन म्हणतात की हे राजकीय षडयंत्र होतं. सुप्रियाताई ह्याला राजकीय षडयंत्र नाही म्हणत. जेव्हा दाऊद इब्राहिमना ह्याला राजकीय षडयंत्र नाही म्हणत. जेव्हा दाऊद इब्राहिमना शरद पवार जाऊन भेटतात त्याला राजकीय षडयंत्र म्हणतात. जेव्हा आमच्या जिंकणाऱ्या उमेदवारावरती तुम्ही खोटे खटले करता त्याला राजकीय षडयंत्र म्हणतात. जेव्हा इकडचे प्रस्थापित रातोरात एक होतात आणि प्रत्येक वंचिताची सीट पाडतात त्याला राजकीय षडयंत्र म्हणतात. तुम्ही जे करताय ते दडपशाही आहे, गुंडेशाही आहे. आणि म्हणून आम्ही ठामपणे म्हणतो की नरेंद्र मोदी आणि शरद पवार हे दोघं काय वेगवेगळे नाहीये. जसे आयानी आणि कलानी आतमधनं एकाच घरात आहेत,
तसे शरद पवार, सुप्रियाताई आणि नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस हे सुद्धा आत्म मिळलेले आहेत. आत्म एकाच घरामध्ये त्यांचा पैसा जातो आणि म्हणून आपल्या सर्वांना या तमाम प्रस्थापितांची मक्तेदारी, दुकानदारी, गुंडेशाही, दडपशाही बंद करून आपल्या कामाचा हक्काचा माणूस यावेळेस निवडून द्यायचा आहे. आणि म्हणून मी सातत्याने परत एकदा आपल्या सर्वांना हात जोडून विनंती करतो की यावेळेस आपलं मत हे आरक्षणाच्या बाजूने उभं करा, यावेळेस आपलं मत हे विकासाच्या बाजूने उभं करा आणि यावेळेस आपलं मत हे उल्हासनगरच्या बाजूने उभं करा. म्हणून मी आपल्याला एवढंच म्हणतो की येऊन येऊन येणार कोण, येऊन येऊन येणार कोण, एवढं म्हणून मी माझे 2 शब्द थांबवतो. जय भीम, जय संविधान. ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.